मृग नक्षत्रात राज्यात पाऊस कसा राहील? हा पहिला आठवडा कसा राहील? 8 ते 14 जून पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे YouTube चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेजवर पाहत असाल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा. पहिल्या 7 दिवसात जर आपण मान्सून पाहिला तर तुम्ही पाहू शकता की सरासरी तुलनेत आपल्या राज्यात थोड्याशा ठिकाणीच पाऊस झालाय. त्यातल्या त्यात लातूरच्या आसपासचे नांदेडचे थोडेसे भाग, थोडासा अकोला, अमरावतीचा तो एक दुसरा भाग आणि धाराशिव, सोलापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्येच पाऊस जो आहे तो सरासरी इतका किंवा सरासरीहून थोडासा चांगला झालाय. पण राज्यातील राहिलेल्या सर्वच भागामध्ये पाऊसमान कमी आहे. देशातही पाहिलं तर इकडे राजस्थान हा जो पश्चिमी आवतामुळे पडलेला पाऊस आहे त्यामुळे या ठिकाणी पाऊसमान थोडंसं जास्त दाखवतंय. दक्षिण भारताचा थोडाफार चांगला पाऊस पडलाय, पण एकंदरीत जर आपण पूर्ण देशाचा विचार करायला गेलोत, तर पहिल्या 7 दिवसामध्ये 22% पाऊस म्हणजे साधारणतः 22.5% पाऊस कमी झालेला आहे, संपूर्ण देशाचा विचार करायला गेलो तर. आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर पहिल्या 7 दिवसामध्ये जे काही पाऊसमान आहे ते 65% कमी पाहायला मिळत आहे. थोडासा अपवाद आहे, की त्या ठिकाणी थोडासा पाऊस चांगला झाला, पण बऱ्याच भागांमध्ये अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे आणि लवकर पाऊस पुन्हा सुरू होईल किंवा जोर धरेल अशी शक्यता दिसत नाहीये. सध्या जर आपण पाहिलं तर हवामान विभागाने जरी सांगितलं असेल, की मान्सून देवगड किंवा इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागाकडे आलेला आहे. पण अजूनही त्या ठिकाणी तशा प्रकारचे वारे नाहीत आणि पुढील काळामध्ये पाऊस जो आहे तो सिंधुदुर्ग, गोव्याकडे पडेल. रत्नागिरीपर्यंत सुद्धा पडण्याची शक्यता आहे. पण तिथून पुढे काही काळातच पावसाची जी काही तीव्रता असेल ती कमी होईल. यामागील कारण म्हणजे उत्तर-पश्चिमेकडून कोरड्या आणि उष्ण वारे हे आपल्या महाराष्ट्राकडे येतील, जे की मान्सून वाऱ्यांना अडथळा निर्माण करतील आणि त्यामुळेच राज्यात जो काही पावसाची शक्यता आहे पुढील काही काळामध्ये, ती कमी होताना दिसत आहे. जर सॅटेलाईट इमेज आजची जर पाहिली तर आपल्याला असं दिसतंय, की इकडे सांगलीचा भाग आहे किंवा राज्याच्या दक्षिण भागात बेळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. इकडे पूर्व भारताकडे पावसाचे ढग काही प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. सॅटेलाईट इमेज जवळून पाहिली तर आजही सोलापूरच्या मध्ये पाऊस पडतो. पण करमाळ्यातील अजून दुसरे काही गावं आहेत त्या ठिकाणी पाऊस मात्र होत नाहीये. श्रीगोंद्याकडे सुद्धा पावसाचा ढग आहे. त्यानंतर इकडे साधारणतः मनमाडच्या आसपास सुद्धा पावसाचा ढग दिसतोय नाशिककडे. त्यानंतर गंगाखेडच्या आसपास परभणीचा भाग असेल, त्या ठिकाणी सुद्धा आणि त्याला लावून जो काही कंधारचा, नांदेडचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा पावसाचा एक ढग दिसतोय. सांगली जिल्ह्यात आज बऱ्याच भागांमध्ये पाऊस बरसला आणि आता ढगाळ वातावरण आहे आणि हे ढग थोडेसे पश्चिमेकडे जात आहेत. कोल्हापूरच्या पूर्व भागात सुद्धा हे जे काही सांगलीकडचे ढग आले ते आले. मिरजपासून तासगाव असेल, बऱ्याच कवठे-महांकाळ असेल किंवा इकडे बेळगावमध्ये अथणी असेल, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय आणि त्यानंतर रत्नागिरीच्याही काही भागांमध्ये पाऊस झालाय. सिंधुदुर्ग, गोव्याकडे सध्या ढगाळ वातावरण आहे, मात्र या ढगांमधून सध्या तरी पाऊस दिसत नाहीये. अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळच्या एक दुसऱ्या ठिकाणी, हिंगोलीच्या एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झालाय. जालन्याकडे सुद्धा एक छोटासा पावसाचा ढग दिसतोय. पण खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठा पाऊस होईल अशी सध्या तरी या ढगांमधून शक्यता नाहीये. एकूणच आज रात्री जर आपण पाहिलं तर इकडे नाशिकचा जो पूर्वेकडील भाग आहे मनमाडच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल. जालन्याचा जो घनसावंगीच्या आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी थोडासा पाऊस होईल. परभणीची आणि नांदेडचा जो सांगितला आपण तालुका त्याच्या आसपास पाऊस होईल. सोलापूरच्या करमाळ्याचा आता आसपासचा जो पाऊस आहे तो सुद्धा आता विरून जाऊ लागलेला आहे. इंदापूरकडे तो थोडासा पाऊस दिसतोय. इंदापूरच्या आसपास पाऊस होईल. श्रीगोंद्याकडे सुद्धा पावसाची शक्यता रात्रीसाठी दिसते. रात्री उशिरा ते पहाटे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पुन्हा एकदा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग विकसित होतील. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसत नाही. आणि हे जे काही आता जे ढग सांगितले त्याच्या आसपास थोडासा तालुके असतील तुमचे तर तिथे थोडासा पाऊस होऊ शकतो. आणि जर आपण या आठवड्यातील पाऊस पाहिला तर जसं सांगितलं की मान्सून पुढे सरकण्यास अडथळा आहे. उत्तरेकडचे कोरडे वारे येतील. सुरुवातीचे 2 दिवस तरी म्हणजे साधारणतः उद्या सोमवारी किंवा 8 तारीख म्हणू शकतो, की या ठिकाणी सिंधुदुर्ग, गोवा मुसळधार पावसाच्या सरी बरसतील. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरचे म्हणजे साताराचे दक्षिण भाग, कोल्हापूर, सांगली, बेळगावचा भाग असेल. सोलापूर, धाराशिव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, बिदर, लातूर, नांदेड. तिथून इकडे यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. रायगडच्या भागांमध्ये मुंबई, ठाणे, पालघरच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता थोडीशी वाढताना दिसते. पण तरी सुद्धा खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठ्या पावसाचा अंदाज अजूनही मॉडेल दाखवत नाहीत. आणि राहिलेले राज्यातील भाग असेल मग उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा उत्तर भाग असेल, पश्चिम विदर्भ असेल, पुण्याचा आसपासचा भाग असेल, मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही आणि एखाद्या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. नाहीतर जास्त काय पावसाची शक्यता ही दिसत नाही. हे 8 तारखेनंतर 9 तारखेचा जरी आपण अंदाज पाहिला तर जवळपास असाच अंदाज आहे. सिंधुदुर्ग, गोवा मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी मध्यम ते जोरदार
त्यानंतर 9 तारखेला साताराचा, सांगलीचा, कोल्हापूरचा एक दुसरा भाग, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, बिदर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचे दक्षिणेकडील भाग, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूरचा एक दुसरा भाग. या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा पावसाची शक्यता राहील आणि याही ठिकाणी असं नाही की सगळीकडे पाऊस होईल. दक्षिण भागाकडे थोडीशी शक्यता अधिक राहील, उत्तरेकडची शक्यता कमी. मुंबई, ठाणे, पालघर एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलका पाऊस होऊ शकतो. जास्त किंवा रायगडपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो. मोठ्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. 9 तारखेला राहिलेले जे उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचे राहिलेले जे जिल्हे आहेत ज्यांची नाव घेतली नाहीत, विदर्भातील जे जिल्हे आहेत ज्यांची नाव घेतली नाहीत, तिकडे पुण्याच्या आसपासचा भाग आहे. या ठिकाणी सध्या तरी जास्त शक्यता दिसत नाहीये. पण पुढील काळामध्ये अंदाज बदल झाला तर नक्कीच आपल्या चॅनलवरती, Facebook पेजवर त्याचे अपडेट्स देण्यात येतील. मग सध्या तरी 9 तारखेला जास्त शक्यता दिसत नाही. स्थानिक ढग निर्मितीवरती तेवढं फक्त लक्ष राहू द्यात. 9 नंतर 10 तारखेला राज्यात जो पाऊस होतोय, तो अजून कमी होईल. 10 तारखेला सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार सर आली तर येईल. जास्त मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. हलका मध्यमच राहील. रत्नागिरीकडे हलका मध्यमच पाऊस होण्याची शक्यता राहील. राज्याच्या दक्षिणेकडील भाग आहे आणि त्याला लागून कर्नाटकचे उत्तर भाग, तेलंगणाचे उत्तर भाग या भागांमध्ये किंवा थोडासा भंडारा, गोंदियाचा थोडासा भाग असेल. या ठिकाणी सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती होऊन एखाद्या ठिकाणीच पावसाची शक्यता राहील. मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज सध्या दिसत नाहीये. आणि राहिलेला जो भाग आहे राज्याचा, त्या ठिकाणी स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. सध्या तरी विशेष पाऊस होईल असं दिसत नाही. 10 नंतर 11 तारखेला सुद्धा राज्यात जी शक्यता थोडीफार आहे ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याचे घाटाच्या आसपासचे भाग असेल. त्याला असलेला घाटाचा भाग असेल सांगली, कोल्हापूरचा या ठिकाणी थोड्याशा पाऊस सरी राहतील. आणि त्यानंतर किनारपट्टीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा पावसाच्या काही सरी राहतील. पण राज्याच्या दक्षिण भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडासा पाऊस होऊ शकतो. 11 तारखेला, 12 तारखेला किंवा 13 तारखेला सुद्धा. नाहीतर जास्त शक्यता 13 किंवा 14 तारखेपर्यंत सुद्धा राज्याच्या दक्षिण भागांमध्ये आता बनताना दिसत नाही. फक्त स्थानिक ढगांवरती तुम्ही स्थानिक ढगनिर्मिती झाली तर 14 तारखेपर्यंत थोडाफार पाऊस होऊ शकतो. शक्यता, व्याप्ती, तीव्रता कमी राहील. आणि उत्तरेकडीलचा जो भाग आहे या ठिकाणी जास्त काही शक्यता पावसाची दिसत नाही. तरी स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा. काय बदल असतील तर नक्कीच कळवण्यात येतील. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. त्यानंतर पालघर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा पूर्वेकडील भाग मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटमाता, पुणे, अहिल्यानगर आणि रायगड मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. 9 तारखेचे इशारे पाहिले तर कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा आणि सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, नाशिक, घाटमाथा, पालघर, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. 10 तारखेला जर पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. आणि 11 तारखेला विदर्भात हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. मात्र राहिलेले जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल झाले तर आपल्या हवामान अंदाजांबातम्या Facebook पेज, YouTube चॅनलवरती अपडेट देण्यात येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.